शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण कलिंगडाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत. 6,500 काडी आहे आणि 35 गुंठे आहे. टार्झन व्हरायटी शेतकरी बांधवांनी केलेली आहे. डॉक्टर प्रवीण नवनाथ सातपुते, सुकेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर त्यांच्या प्लॉटमध्ये आपण आज आलेलो आहेत. तर प्लॉटची जी काही परिस्थिती आहे, एकंदरीत प्लॉटची लागवड 14 जानेवारी 2026, आज तारीख 3 मार्च 2026 आहे. प्लॉटला 47 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर 47 दिवसाच्या मानाने जी झाडाला सेटिंग आहे, आज फळ 2 किलो प्लसच्या पुढं फळ आहेत. फळांची जी काही सेटिंग वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने आहे आणि टार्झन व्हरायटी केलेली आहे त्यांनी. सगळ्यात महत्त्वाचं, शेतकरी बांधवांनी कलिंगड करताना काही समस्यांना सामोरे जावं लागतं. क्रॅकिंग असेल, विल्टिंग असेल, त्याचबरोबर सेटिंगचा प्रॉब्लेम असेल. कलिंगड ह्या पिकाची जी काही सेटिंग आहे मधमाशीशिवाय होत नाही. तर ह्या गोष्टींना शेतकरी बांधवांना सामोरे जावं लागतं. त्याचबरोबर पाण्याचं जे काही नियोजन आहे, सेटिंग झाल्यानंतर पाणी किती दिलं पाहिजे, सेटिंगच्या पूर्वी किती पाणी दिलं पाहिजे, वापसा कंडिशनला पाणी दिलं पाहिजे, हे बारकावे खूप महत्त्वाचे आहेत. तर आज रोजी 47 दिवस पूर्ण झालेले आहेत. कलिंगडाची जी काही परिस्थिती आहे एकदम जबरदस्त आहे आणि बाजारभाव जे आहेत ते सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने आहेत. 18 रुपये, 20 रुपये, 23 रुपये, 25 रुपये असं मार्केट आहे. तर जी काही विल्टिंगचा जो काही प्रॉब्लेम आहे, तर विल्टिंगबद्दल मी एक औषध रिकमेंड करणार आहे शेतकरी बांधवांना. आज 47 दिवस पूर्ण झालेले आहेत. आमच्या प्लॉटमध्ये इथं कुठंसुद्धा अजून एकसुद्धा वेली गेलेल्या नाही आहेत. आज प्रिव्हेंटिव्हमध्ये आम्ही हे इलेक्ट्रॉन, UPL कंपनीचं इलेक्ट्रॉन म्हणून बुरशीनाशक आहे, जे की एकरी 400 मिली ह्याचं प्रमाण आहे. ह्याच्यामध्ये ॲझॅक्सोस्ट्रोबिन असेल, थायोफॅनेट मिथिल असेल आणि थायमिथॉक्झाम हे असे 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक मिळून असा एक हे कॉम्बिनेशन आहे. यामुळे वेलीचं सुकणे असेल, विल्टिंग असेल, जे कलिंगड पिकाला जी आळी राहते, कलिंगडवर जी कुरतडणारी आळी राहते फळाला, तर त्या आळीवर सुद्धा चांगल्या पद्धतीने ह्याचा फायदा होतो. आणि जमिनीतून जी काही येणारी बुरशी आहे त्याच्यावर सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने फायदा होतो. त्याचबरोबर ह्या कलिंगड पिकाला आता उन्हाळा आहे, 3 मार्च आहे. समजा उन्हाळ्यामुळं थोडंसं पानं वगैरे जी आहे झाडांची ती गोळा होतात, स्ट्रेसमध्ये जातं आणि केमिकल औषधसुद्धा आपण काही फवारू शकत नाही, जेणेकरून काही सेटिंग जी होत आहे त्या सेटिंगला सुद्धा काही प्रॉब्लेम नको यायला. तर त्याच्यासाठी एक नंबर कॉम्बिनेशन सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. 200 लिटर पाण्यासाठी हे स्पॉटलाईट अँटी स्ट्रेस फॅटी ॲसिड आहे, जे की बुरशीनाशकाचं सुद्धा काम करतं. 200 लिटरसाठी 100 ग्रॅम घ्यायचं आहे. पसुरा कंपनीचं एक्झाडोस हे जो मॉलिक्यूल आहे हा 250 मिली घ्यायचं आहे. आणि हे ग्रीन मिरॅकल, स्टेनस कंपनीचं ग्रीन मिरॅकल हे 500 मिली घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही pH बॅलन्सर टाकून फवारणी करा. तुमच्या पिकाला जो काही स्ट्रेस आलेला आहे, ताणतणाव, वाट्या वगैरे जिथं होत आहेत, तुम्हाला पानाला एकदम फ्रेशनेसपणा, रुंदीकरण पानाचं आणि काळोखी एकदम चांगल्या पद्धतीने येणार आहे. आणि फुगवणीच्या अवस्थेमध्ये पिकाला 5 स्ट्रोक हे त्यांनी 13-045 आणि 5 स्ट्रोकचा एक डोस दिलेला आहे. तर एकदम सुंदररित्या फुगवण वगैरे झालेले आहे. तर शेतकरी बांधवांना ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कलिंगड पिकाला ह्या चालू वर्षी क्रॅकिंगचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं. तर क्रॅकिंग जर असेल, काही शेतकऱ्यांच्या नवीन लागवडी असेल, काहींना लागवडी केलेले असतील, तर क्रॅकिंगसाठी तुम्ही कॉम्पोचा हायड्रोस्पीड असेल, त्याचबरोबर सायंट केमिकलचं ड्रिप कॅल ऑक्साईड फॉर्ममधलं 39% ड्रिप कॅल आहे. यारा कंपनीचं स्टॉपिड बोर्ड ट्रॅक आहे, त्याची फवारणी करू शकता. जिथं मुरमाड जमीन आहे, भुरकी जमीन आहे, थोडासा डोंगराळ भाग आहे, तिथं तुम्ही कॅल्शियम नायट्रेटचा सुद्धा वापर करू शकता. थोडंसं नायट्रोजन वगैरे भेटलं तर थोडंसं पिकाला ग्रीपसुद्धा चांगल्या पद्धतीने येते. आणि जिथं चून खडकयुक्त आहे तिथं तुम्ही ऑक्साईड फॉर्ममधल्या ग्रेड वापरल्या तरी चालतंय. तर पाहू शकता तुम्ही ह्या व्हरायटीची सेटिंग वगैरे, ह्याला ट्रीटमेंट आपली आहे. हे पाहू शकता तुम्ही सेटिंग. हे बघा, हे बघा, जवळजवळ सेटिंग आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे फळ इकडं पाहू शकता अजून तुम्ही. हे बघू शकता, हे फळ 2 किलोच्या पुढं आहे. हे बघा, एक नंबर सेटिंग आहे, कुठं काही विल्टिंग वगैरे नाही आहे. इकडं दाखवा, हे बघू शकता. त्याचबरोबर हे पाहू शकता शेतकरी बांधवांनो, सेटिंग किती जवळजवळ आहे. बघा, एक फळ आहे, इथं 2 आहे, हेवा 3, हेवा 4, त्याचबरोबर हे बघा इथं जवळजवळ हेवा 5, हे बघा इकडं वरती मल्चिंगवर हेवा 6,
किंवा 7. इथं जवळजवळ आसपास किती सेटिंग आहेत बघू शकता तुम्ही. हे बघा जवळजवळ बऱ्यापैकी चांगल्या सेटिंग्स आहेत. एक नंबर आहे. हे बघा इथं वरती इथं बऱ्यापैकी एक नंबर सेटिंग आहे. तर शेतकरी बांधवांनी या प्लॉटला फुटवा असेल वाढीच्या अवस्थेमध्ये, फुलकळीच्या अवस्थेमध्ये, जे की कलिंगड पिकासाठी विजिबल रिपोर्ट असणारा मॉलिक्यूल आहे. कृषीवर्धक ऑलराऊंडर किट त्यांनी मुळी वाढीसाठी, फुलं निघण्यासाठी आणि फुटव्यासाठी त्यांनी वापरलं होतं. त्यांना एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला. तर मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.